अत्यंत महत्त्वाच्या विषयावर इथे चर्चा होत आहे। अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये सर्व 288 आमदार आहेत। दुपारी कुठे ना कुठे आपण आपल्या या विधान भवनाच्या परिसरातच आपण जेवण्यासाठी जातो आणि इथे येणारं हे अन्न हे सुरक्षित आहे काय, हायजेनिक आहे का? मला वाटते की याची सुद्धा, कारण की आमच्या पक्ष कार्यालयात त्या दिवशी अमित जनकजी जेवत होते आणि चक्क थोडं जेवल्यावर त्यांच्या भातात माशी मिळाली, त्याचा फोटो आम्ही काढून ठेवलेला आहे। तर मला असं वाटतं की या परिसरात सुद्धा येणारं ज्या हॉटेल्समधनं कॅटर्समधनं तुमच्या दालनात असो की आमच्या दालनात असो, हे अन्न हे बरोबर येते का, आपण तरी सुरक्षित आहोत काय, याची चौकशी झाली पाहिजे। आणि मला वाटतं की दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे आणि त्याबद्दल निश्चितपणे विधिमंडळ स्तरावरती विधान भवन स्तरावरती आम्ही चौकशी करून या संदर्भात उचित उपाययोजना करू। ची बैठक त्या भोजनासहित घ्या ना अध्यक्ष महाराज। ते माशीचे एक्स्ट्रा पैसे गावणार नाही मला माहिती आहे, पण अध्यक्ष महाराज विधानसभेत 3दा हा मुद्दा उचलला गेला। अध्यक्ष महाराज, मी एकदाच हा मुद्दा उचलला तर तात्कालिक मुख्यमंत्री मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये स्वतः आले। अध्यक्ष महाराज, गंभीरता असली पाहिजे। आमदार साहेब माशी, किडे, माकोडे एक्स्ट्रा पैसे देत नाही, मला माहिती आहे ते घेत नाही ना, आपण देत नाही। पण अध्यक्ष महाराज, मी खरं सांगतोय की या कामकाजाचा दर्जा हा सुधारण्याची आवश्यकता आहे। ठीक, प्रश्न हा तुपाच्या भेसळी संदर्भात होता। तो आता बदली, माशी, इथलं अन्न तिथलं अन्न। मला स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना विचारायचा आहे की ह्या मुंदडा इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांना अटक झाली आहे का, हा एक प्रश्न। नाही अहो, त्यांना करायलाच पाहिजे होतं ना मालकाला। त्यांना अटक झाली आहे का, नसली झाली तर कधी करणार? आणि दुसरा प्रश्न आहे, त्यांचं रिटेल आउटलेट आजही चालू आहे। जवळजवळ 1 कोटी रुपयाचा माल त्या रिटेल आउटलेटमध्ये आहे। तुम्ही कारखान्यावर धाड घातली आणि दुकान उघडं ठेवलंय। ते भेसळयुक्त तूप आजही विक्री चालू आहे। तर त्यांच्या दुकानावरती धाड टाकून त्यांचा परवाना कायमचा जप्त करणार का? आणि हे जे काही सध्या जे काही तुम्ही सील केलेलं आहे तो कारखान्याचे परवाना कायमस्वरूपी रद्द करणार का? आपण व्यवस्थित आपण देऊ शकतो। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी दादांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं रिटेलचं आउटलेट आहे ते तात्काळ बंद करण्यात येईल आणि त्यांचा परवाना ऑलरेडी रद्द केलेलाच आहे। तो कायमस्वरूपीचा रद्द करण्याच्यासाठीचं अटक अजून केलेली नाही, परंतु निश्चित त्यांना याच्यानुसार नानाभाऊ बसा त्या ठिकाणी अटक केली जाईल। ठीक आहे, 1 मिनिट। मंत्री महोदय, आपण उत्तरात सांगितलं की गुन्हा दाखल केलेला आहे, बरोबर आहे, चौकशी झालेली आहे, बरोबर आहे, मग अटक का नाही झाली आहे? जर का चौकशीत ती व्यक्ती दोषी किंवा त्याच्यावर प्रथमदर्शनीय दिसून येत असेल की त्यांनी कुठचा अपराध केलेला आहे, तर मग अटक न होण्याचं कारण काय आहे? या अगोदर पण धाड पडली होती, काही झालं नाही त्याचं। या अगोदर सुद्धा धाडी पडल्या त्याच्यात। आपण प्राथमिक चाचणीत त्यांचे दोष त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत। रेफरल लॅबमध्ये त्याची पुन्हा त्या ठिकाणी पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर निश्चित त्याच्यातून आलेल्या आउटपुटवर अटक केली जाईल। अध्यक्ष महाराज, माझा तोच प्रश्न होता, कारण की इथं यांच्या उत्तरात असं म्हटलेलं अध्यक्ष महाराज